इच्छा आहे आरी वर्क करण्याची, पण मटेरियलचं नाव माहीत नाही. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, सर्व मटेरियलचं नाव पण सांगते आणि तुम्हाला त्या मटेरियलविषयी माहिती पण देणार आहे. ते म्हणजे तुम्हाला ते मटेरियल कुठं वापरायचं आहे आणि कशा प्रकारे वापरायचं आहे मी ते देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माहिती चला मंडळी, हे सर्व मटेरियल आहे जे आरी वर्कसाठी लागते. तर मी तुम्हाला हे सर्व मटेरियलची माहिती सांगणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि कोणतं वस्तू कुठे कामात येणार मी हे देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, सुरुवात करू आपण आपल्या माहितीसाठी. तर सुरुवातीला हे आणि दुसरं म्हणजे हे चॉक असते, याच्याने आपण मार्किंग करता येते आपल्याला. चॉकच्या ऐवजी तुम्ही पेन्सिल पण घेऊ शकता, पण सध्याला माझ्याकडे पेन्सिल संपली म्हणून मी पेन्सिल काय दाखवली नाही. तर हे चॉक आणि हे टपिटा सिल्क आहे, हे फॅब्रिक. याच्यात बघा, आपल्याला जेव्हा आपण मनी वर्क करतात ना, मनीचे वर्क, तेव्हा आपल्याला हे कॉटन थ्रेड लागतो, कॉटनचा दोरा. बघू शकता आपण जेव्हा असले मनी, हे मनी यूज करतात ना, ह्या मनीचं, तेव्हा आपल्याला लागते कॉटन थ्रेड, बरोबर. याच्यात खूप प्रकार असतात. हा मणी आहे 2 mm मणी आहे हा, आणि त्याच्यात हा एक 4 mm आहे, आणि हा एक म्हणजे एकदम छोटा 0 आहे. बघू शकता तुम्ही, खूप छोटा मणी आहे. आणि हे आहेत मोती, बघू शकता तुम्ही, हे बघा, हे आहेत मोती. याच्यात वेगवेगळ्या साईज असतात, तुम्हाला जी साईज हवी असेल ती साईज भेटेल. याच्यात देखील वेगवेगळे प्रकार असतात. याला कधीही या कॉटन थ्रेडनेच वर्क करावं लागते. कोणतेही मणी असू द्या, कॉटन थ्रेडचाच यूज करायचा. ते जर आपल्याला जसं आपलं ब्लाऊजचं कापड आहे सेम तसं कलर आहे ना, तसंच हा थ्रेडचा कलर घ्यायचा आहे. हा सिल्क थ्रेड आहे. याचा यूज कधी होतो, जेव्हा आपण सिल्क वर्क करतो तेव्हा. म्हणजेच आपल्याला एखादं डिझाईन काढायची असते, फक्त आपल्याला दोऱ्याची डिझाईन काढायची असते ना, तेव्हा हा थ्रेड यूज केला जातो. याला म्हणतात सिल्क थ्रेड. हे आहे जरीचा धागा, असा चमकतो बघा. जरीचा धागा आहे हा. आपल्याला जरी वर्क करायचं असते तेव्हा वापरलं जाते. म्हणजे कसं आहे, जर आपल्याला एखाद्या फ्लावरला आउटलाईन द्यायची असेल तर आपल्याला जरी थ्रेडचा वापर केला जातो. जरी थ्रेडमध्ये भरपूर कलर आहेत. जरी ती म्हणजे खूप बारीक सुई पाहिजे. ही बघा, अशी निडल राहते, एकदम बारीक निडल पाहिजे आपल्याला. ही कशासाठी लागते, जेव्हा आपण हे हँगिंग बीड्स असतात बघा, याला आपण लटकन लावतात बाहीला, हँगिंगसाठी यूज होण्यासाठी, तेव्हा आपण या साध्या सुईचा, हात सुईचा वापर करतो. बघू शकता तुम्ही, हे आहेत शुगर बीड्स. हे शुगर बीड्सचे वर्क करण्यासाठी, शुगर बीड्सचं वर्क करण्यासाठी आपल्याला ही निडल लागते. ही निडल लागते बघा, ही बघा, खूप बारीक निडल असते. हिच्यामध्ये आपण भरपूर मणी टाकू शकतो. हे बघा, भरपूर मणी टाकू शकतो आपण, आणि याच्याने हे वर्क केलं जाते, बरोबर. आणि ही जी सुई आहे, ही बघू शकता तुम्ही, ही असते, ही सुई जी आहे ना, तर ही सुई आपल्याला सिल्क थ्रेड वापरला जातो तेव्हा, म्हणजे हिच्यासोबत याचं वर्क केलं जाते. जेव्हा सिल्क थ्रेड वर्क करतात ना आपण, तेव्हा आपल्याला ही सुई वापरायची असते. ही सुई बघू शकता, दिसते तुम्हाला टोक, हे बघा, ही सुई वापरली जाते. याच्याने आपल्याला
याच्याने वर्क करायचं असते, बरोबर. जरीचा थ्रेड जेव्हा आपण यूज करतो, तेव्हा आपल्याला तुलिपची सुई वापरावी लागते, बरोबर, म्हणजे चेन टिच करण्यासाठी. आणि बघा ही एक सुई आहे, बघू शकता. हिला देखील आपण या मणीला वापरू शकतो किंवा जरदोशी म्हणजे बघू शकता तुम्ही, ही आहे जरदोशी. रबरसारखी अशी होती बघा, ही आहे जरदोशी वापरण्यासाठी आपण ही सुई किंवा ही सुई वापरू शकतो, बरोबर. तेच. आणि ही आहे स्टोन चेन. आपल्याला गडाची जेव्हा आपण मेकिंग करतो, गडा बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला स्टोन चेन वापरावी लागते, बघू शकता तुम्ही. आणि ही आहे बॉल चेन. ही बॉल चेन देखील आपल्याला पाठीमागे गड्याला वर्क करत्या वेळेस लागते. ही आहे बॉल चेन. याच्यात भरपूर वेगवेगळे मणी असतात. हे गहूचा आकार आहे या मण्यांना, बघू शकता तुम्ही, बरोबर. हे बघा, हे मणी आहेत तर याला थेंबचा आकार आहे, बरोबर. हे आहे सिक्वेन्स, बघू शकता. याच्यात भरपूर कलर असतात, छोटे मोठे सर्व प्रकारचे असतात. आणि हे आहेत ते डायमंड. हे बघा, हे त्रिकोणी आकाराचे आहेत. परत हे चौकोन आकाराचे आहेत, बघू शकता तुम्ही, चौकोनी आकाराचे. परत हे चौकोन आहे छोट्या आकाराचं, बघू शकता तुम्ही, हे छोटे आहेत. हे तुम्हाला कोणत्या पण मशीनच्या दुकानात मिळून जातील, जिथं मशीन सामान मिळते, शिलाई मशीन सामान, तिथे पण सुद्धा मिळतात हे. परत बघा, हे आहेत कट बीड्स, म्हणजे हे कटमणी आहेत. हे कटमणी जेव्हा आपण फॅब्रिक पेंटिंग करतो ना, तेव्हा खूप गरजेचे असतात फॅब्रिक पेंटिंग करत्या वेळेस. आणि आपण आरीवर्कमध्ये खूप म्हणजे डिझाईन काढण्यासाठी खूप मस्त प्रकारचे असतात हे मणी. हे यूज होतात आपल्याला आरीवर्कमध्ये. याच्यात कलर भरपूर असतात. हे सिल्वर आहेत आणि हे गोल्डन आहेत. हे बघा, हे गोल्डन आहेत आणि हे सिल्वर आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे B7000 ग्लू. हे ग्लू असते, हे वापरावं लागते जेव्हा आपण या प्रकारचे डायमंड यूज करतो ना, ह्या प्रकारचे कुंदन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला फॅब्रिक ग्लू वापरायचा असतो, बघू शकता. हे असले डायमंड राहतात, ते वापरायचे असतात आपल्याला. भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, सर्व प्रकारचे डायमंड आहेत. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला लागते कटर. हे कटर जेव्हा आपलं काम कंप्लीट झालं, जेव्हा आपलं आरीवर्क करून कंप्लीट झालं का, तेव्हा आपल्याला या कटरने धागा कट करायचा असतो, बरोबर. हे बघा. तर मंडळी, तुम्हाला माहिती माझी कशी वाटली, तुम्हाला माहिती समजली का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे तुम्हाला समजलं नाही ते मला देखील सांगा. आणि तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी मी नक्की उत्तर देईल. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेमकं तुम्हाला कुठं काय समजलं नाही ते. आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.